इथे आपल्याला इन्सर्ट, डिलीट आणि फॉर्मॅट हे दिसते. तर चला तर बघूयात की काय आहेत हे. आता इन्सर्टिंगचा पार्ट बघूयात की काय आहे. सुरुवातीला आपल्याला इथं इन्सर्ट सेल दिसते, इन्सर्ट शीट रोज आहे, इन्सर्ट शीट कॉलम्स आहे. तर आता आपल्याला करायचं काय आहे? तुम्हाला टाईप करता करता असं जाणवलं की बाबा मला इथे काहीतरी टाईप करायचं होतं ह्या रो मध्ये, पण मी हे डिरेक्टली आपण इथे टाईप केलं, पण आम्हाला अजून एखादा डेटा ऍड करायचा असेल रो मध्ये, तर आपण कसं करणार? आता आपलं टायपिंग झालेलंच आहे, तर मला 3च्या वर आणि 2च्या खाली म्हणजे 3 आणि 2च्या मध्ये मला एक रो हवी होती. तर यासाठी मी 3 रो म्हणजे थर्ड रोला सिलेक्ट करणार. त्यानंतर गो टू इन्सर्ट आणि इन्सर्ट शीट रो सी. तुम्हाला इथे एक ऍड झालेली दिसते. डोंट वरी या नंबरचं बघू नका, कारण की ते ऍड झाल्या हा 3 आकडा वरती म्हणजे इथे आपल्याला वाढलेली दिसते एक रो, म्हणून ते ही आकडेमोडी बदलणार नाही. तो आपल्याला 3 हा वरती दिसणार आहे आणि 3चा जो काही डेटा होता तो खाली गेलेला आहे, म्हणजे हा आता आपण इथे दुसरं काही टायपिंग करू शकतो. सेम तसंच आपल्याला आता कॉलम वाईज बघायचं असेल, तर आपल्याला एच्या नंतर आणि बीच्या आधी, लक्ष द्या बरं का, एच्या नंतर आणि बीच्या आधी मला कोणाला सिलेक्ट करावं लागेल? बी ला. मग बी ला सिलेक्ट केलं म्हणजे पूर्ण कॉलमला असं सिलेक्ट केलं, इन्सर्ट आणि इन्सर्ट शीट कॉलम सी. एक एक पूर्ण मोठा कॉलम इथे आपल्याला ऍड झालेला दिसतो. सेम तसंच आपल्याला इथे इन्सर्ट शीट, आता इथं शीट 1 आहे, तर अशा प्रकारे आपण शीट 2, आपण इथून देखील इथे प्लस साइन आहे, इथून देखील आपण क्लिक करून ऍड करू शकतो. सी शीट 2. आता आपण इथे इन्सर्ट शीट म्हणूयात, इथे शीट 3 आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही किती पण तुम्ही इथे शीट्स करू शकता. याचा उपयोग भरपूर आहे की आता एकच ही पूर्ण फाईल, पण ह्याच्यामध्ये तुमच्या कामांचं डिवायडेशन असतं. या प्रकारे सपोज समजा आता तुमची ही पूर्ण 10th पूर्ण 10वीच्या वर्गाची पूर्ण ही एक्सेल शीट आहे आणि ही 10वी ए, ही 10वी बी, सी, मी हे नेमिंग करून दाखवणारच आहे तुम्हाला. तर या प्रकारे आपण बघू शकतो शीट्स बद्दल. आता मी पुन्हा शीट 1 वरती येते, जिथे माझा डेटा चालू आहे तिथे. आता बघूयात की आता पुढे काय आहे, डिलीट. आता मला हा सी कॉलम जो आहे तो पूर्णपणे डिलीट करायचा आहे, मला नको आहे तो. तर मी पूर्ण सी कॉलमला सिलेक्ट करणार आणि इथे डिलीटला येणार आणि इथे डिलीट शीट कॉलम, की हा पूर्ण सी चा पूर्ण कॉलम जो आहे तो निघून गेलेला दिसतोय. पुन्हा मला आता ही थर्ड रो जी आहे ती एक्स्ट्राची आली असं वाटतं, इथे काहीच नाहीये. तर मी पूर्ण थर्ड रोला सिलेक्ट करणार आणि डिलीट शीट रोज. आता मला ही शीट 2 जी आहे ती मला नको आहे, तर मी आधी त्या शीट वरती येणार, मग डिलीट आणि डिलीट शीट. ओके, इथून शीट 2 आपल्याला इथून गेलेली दिसतीये. पुन्हा मी शीट 1 वरती येते. तर या प्रकारे आपण ऍड, इन्सर्ट आणि डिलीट हे दोन्ही करू शकतो. नेक्स्ट आहे फॉर्मॅट. फॉर्मॅटमध्ये आपल्याला सुरुवातीला सेल साईज दिसतीये. सेल साईज मध्ये आपल्याला रो हाईट आणि कॉलम विड्थ जी आहे ती बघूयात, की मला थर्ड रोची जी आहे हाईट वाढवायची असेल तर रो हाईट वरती येऊ. आता बाय डिफॉल्ट ती 15 आहे, तुम्ही वाढवू शकता, 25 करा. ओके. या प्रकारे सेलची साईज जी आहे, रोजची साईज ती वाढलेली दिसतीये. पुन्हा ह्या सी कॉलमचा मला विड्थ वाढवायची असेल तर कॉलम विड्थ ही बघूयात, 15 पॉईंट वॉट एव्हर इट इज, तुम्हाला जे काय द्यायचं असेल ते द्या. ओके, आपल्याला इथे वाढणार दिसतीये. आता पुढे बघूयात की याच्या खाली आपल्याला ऑटो फिट दिसते. आता ही ऑटो फिट्स आहेत, ही जी रो आहे ती ऑटो फिट आहे, पण ही आहे का? नाही. आपण याची साईज बदलली हे मात्र नक्की. पण आपल्याला जर पुन्हा ह्याला ऑटो फिट करायचं असेल, पण आता त्याचा आकडा काय होता हे आपल्याला आठवत नसेल, तर आपण ऑटो फिट हे अशा प्रकारे सेम कॉलमसाठी कॉलमला सिलेक्ट करा आणि कॉलमला ऑटो फिट करा. सी. या प्रकारे आपण सेल साईज करू शकतो. यानंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं नेम करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला इथे रिनेम शीट आहे, पण मी 10th ए असं टाईप करते इथे. पुन्हा इथे
तुम्ही जर डबल क्लिक केलं की तुम्ही इथून देखील टाईप करू शकता. आपल्याला तिथं क्लिक करायची देखील गरज नाहीये. या प्रकारे आपण असं टायपिंग करू शकतो. सी या प्रकारे आपलं 10th ए 10th बी 10th सी. तर कळालं ना मी एक्स्ट्रा शीट्स कशाला ऍड करत होते. तर हा 10th ए चा डेटा, हा 10th बी चा डेटा, हा 10th सी चा डेटा, या प्रकारे आपण इथे शीट्स ऍड करू शकतो. तर नेक्स्ट बघूयात रिनेम शीट. तर बघितलं. मूव्ह और कॉपी शीट आपल्याला बघायचं असेल तर आपण कसं बघणार आहोत. मूव्ह आणि कॉपी शीट म्हणजे आता हे 10th ए जे आहे ते मला सी च्या नंतर दाखवायचं असेल तर मी 10th ए ला सिलेक्ट करणार आणि मूव्ह टू एंड म्हणणार आणि ओके. तर आपल्याला बघा 10th ए जे इथं होतं ते आपल्याला लास्टला आलेलं दिसतंय. या प्रकारे आपण करू शकतो. नेक्स्ट आहे टॅब कलर. आता टॅब कलर, आता हे 10th ए बी सी आपण दिले, हे कलर वाईज पण आपल्याला ओळखू शकतो. या प्रकारे टॅब कलर आपण देऊ शकतो. हल्ली इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये असतं बघा, रेड हाऊस, ग्रीन हाऊस, त्या प्रकारे आपण या प्रकारे आपण इन्सर्ट करू शकतो सगळ्या गोष्टी. तर कलर वाईज तुम्ही ह्या टॅब नुसार कलर वाईज तुम्ही बघू शकता. सिंपल आहे की नाही. आता नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे एडिटिंगचा भाग. एडिटिंगमध्ये आपल्याला सुरुवातीला ऑटो सम दिसते. आता ही गणिती प्रक्रिया सुरू झाली. आता गणितीमध्ये इथे आपल्याला सम दिसतेय म्हणजे अर्थात बेरीज, ॲव्हरेज, काउंट नंबर्स, मॅक्स, मीन. चला तर बघूयात की हे फंक्शन्स कसे वर्क करतात. तर आपण बघणार आहोत सुरुवातीला ऑटो सम मध्ये सम हे ऑप्शन. आता मी इथे काही छोटा डेटा लिहिलेला आहे. मला यांची बेरीज करायची आहे. आता यांची बेरीज करायची आहे म्हटल्यानंतर मला सम म्हणजे टोटल इथे दाखवायची आहे या भागात. म्हणजे माझा जो आहे सो सेल म्हणजे मी हा इथे सिलेक्ट करणार. नेक्स्ट गो टू सम. हे झाल्यानंतर त्यांनी आपली समची जी आहे सगळं आपलं घेतलेलं आहे डेटा म्हणजे ह्याचा फॉर्म्युला जो आहे इज इक्वल टू सम इन ब्रॅकेट B1 टू B5. लक्ष द्या, B1 टू B5 त्यांनी ऑटोमॅटिकली घेतलेलं आहे आणि आपल्याला फक्त कीबोर्डचं एंटर की प्रेस करायचे आणि आपण इथे बघू शकता की इथे तुमची ही ॲव्हरेज सॉरी सम टोटल जी आहे ती इथे ऍड झालेली दिसते. आता समजा तुम्हाला उद्या पुन्हा ह्याच्यात काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला इथे 10च्या ऐवजी 11 करायचे होते तर तुम्ही इथे 11 करा. तुमची सम इथून जाणार नाही कुठे, ते ऑटोमॅटिकली चेंज होणार आहे या प्रकारे. हे असं बघूयात. यानंतर ॲव्हरेज. आता ॲव्हरेज इथे आहे, इथे दाखवायची म्हणून आपण ॲव्हरेज इथे सिलेक्ट करणार. म्हणजे आपला हा इथे रिझल्ट दाखवायचे म्हणजे याचा अर्थ आपण इथे सिलेक्ट करणार. नेक्स्ट ॲव्हरेजला जायचंय. ॲव्हरेजसाठी त्यांनी बघा हा ही सम देखील घेतलेली आहे. पण आपल्याला सम घ्यायची आहे का? तर नाही. तर आपली सम कुठपर्यंतच आहे सॉरी आकडे कुठपर्यंत आहे B5 पर्यंत आहे. तुम्ही हाताने इथे टाईप करू शकता किंवा तुम्ही या प्रकारे असं सिलेक्ट देखील करू शकता. तर बघूयात आपण ॲव्हरेज. त्यांनी बघा B6 पर्यंत घेतलं. आपण B1 टू B5 घेऊयात आणि एंटर की आपली इथे ॲव्हरेज आपल्याला बघायला मिळतीये. नेक्स्ट आहे सेम काउंट नंबर्स. आता काउंट नंबर्स म्हणजे काय, हे नंबर्स किती आहेत मी काउंट करते मॅन्युअली कारण हे लहान शब्द म्हणजे छोटा आहे. 1 2 3 4 5. बघूयात की तो 5 अंकीच देतोय का आपल्याला. तो काउंट नंबर वरती येऊ. सेम तसंच त्यांनी B7 पण घेतले पण आपल्याला घ्यायचं आहे का नाही. आपण मॅन्युअली असं हा सिलेक्ट करू आणि एंटर. बघा 5 काउंट आले की नाही. आता यांमध्ये यामध्ये पांढऱ्या भागामध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे. अर्थातच 100. बघूयात की ती 100 व्हॅल्यू तो देतोय का. मॅक्स इथून आपण असं सिलेक्ट करू आणि एंटर. बघा आली की नाही. नेक्स्ट मिनिमम. आता मिनिमम कोणती आहे अर्थातच 11. तर ती 11 देते का बघूयात. मिनिमम मध्ये सिलेक्ट आणि एंटर. आली की नाही.
काहीही अवघड नाहीये. तुम्हाला फक्त त्यांनी रेडीमेड दिलेलं आहे. तुम्हाला फक्त सिलेक्शन करून तुम्हाला कोणत्या भागाची तुम्हाला ॲव्हरेज काढायची आहे, सम करायची आहे, काउंट नंबर्स करायचे आहे, मॅक्स, मीन एवढंच करायचं आहे. तिथे तुम्हाला एखादा वेगळा फॉर्म्युला तिथे टाइप करायची गरज नाहीये. तर अशा प्रकारे तुम्ही इथे समेशन्स जे आहेत ते तुम्ही अशा प्रकारे सोडवू शकता. आता नेक्स्ट आहे फिल. फिल मध्ये आपल्याला इथे डाऊन, राईट, अप, लेफ्ट दिसते. आता याचा अर्थ काय आहे? मला हीच व्हॅल्यू इथे दाखवायची असेल तर मी या प्रकारे करूया. राईट, इकडे झाली ही लेफ्ट, असं. किंवा मग ही डाऊन तर डाऊन, या प्रकारे आपण असं करू शकतो हीच व्हॅल्यू. तर नेक्स्ट आहे क्लिअर. क्लिअर मध्ये क्लिअर ऑल म्हणजे सगळंच क्लिअर होईल. आता ह्याला मी काहीतरी कलर दिलाय, म्हणजे काहीतरी त्यांना मी फॉर्मॅटिंग दिलेली आहे. मग ती काढण्यासाठी क्लिअर ऑल फॉर्मॅट्स, कलर त्याचा सगळा निघून जाणार आहे. आणि मी बॉर्डर पण दिली होती, ती बॉर्डर पण त्याची निघून गेलेली आहे. तर या प्रकारे आपण एडिटिंग करू शकतो हा पूर्ण भाग. नेक्स्ट आहे सॉर्टिंग. तर सॉर्टिंगसाठी आपण बघूयात, मी 1 to 2 असं टाईप करते. आपल्याला ऑटो फॉर्मेटिंग करूयात आपण 10 पर्यंत करूयात. आता आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम दाखवायचा आहे बरं का. हे तर सगळ्यांना माहिती आहे. आपण एम एस वर्ड मध्ये देखील बघितलं आहे. तुम्ही जर माझी मागची व्हिडिओ जर बघितली असेल तर तुम्हाला त्यात बघितलं असणार आहे. आता नेक्स्ट आहे सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. आता हे स्मॉलेस्ट टू लार्जेस्टच आहे. आपल्याला लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट बघूयात. फर्स्ट तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट झाल्यानंतर जस्ट क्लिक 10 to 1, पुन्हा 1 to 10. या प्रकारे आपण सॉर्टिंग करतो. आता फाइंड. फाइंड व्हॉट, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे. सपोज 11 फाइंड करायचा असेल तर तुम्ही फाइंड नेक्स्ट म्हणलं की तुम्हाला तो 11 हा ऑप्शन दाखवणार आहे, किंवा फाइंड ऑल. त्या प्रकारे सिलेक्ट करू शकता. मी इथे सिलेक्शन केलेलं आहे. फाइंड ऑल, तर तुम्हाला कुठे कुठे आहे त्यांनी इथे दाखवलं आहे. बुक 1 म्हणजे ही बुक 1 जी आहे इथे नाव आहे. शीट 10th ए आपण नाव दिलेलं आहे. इथे सेल नंबर त्यांनी दिलेला आहे, हा वाला इथे व्हॅल्यू आहे. पुन्हा बी इथे आहे आणि C1 या प्रकारे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट आपल्याला इथे रिप्लेसचा ऑप्शन दिसते. जिथे जिथे 11 असतील किंवा जिथे जिथे आपल्याला 85 असेल तिथे आपल्याला किती 58 करायचं होतं. तर रिप्लेस ऑल करूयात. ओके आणि क्लोज. तुम्ही इथे रिप्लेस झाल्यानंतर आपल्याला लगेच इथे सगळ्या चेंजेस दिसून आल्या आहेत समेशन आणि ॲव्हरेजच्या. लक्षात येते ना सगळ्यांना? नेक्स्ट आहे गो टू. आता गो टू म्हणजे काय? काही वेळेस काय होतं, काही विद्यार्थ्यांकडून किंवा कोणाकडूनही आपण खूप असे लांबपर्यंत जातो आपल्या एक्सेल शीटमध्ये. तर आपल्याला पुन्हा मागे येण्यासाठी काय होतं, तुम्ही हळूहळू हळू असे मागे मागे येत जाता, किंवा मग इथे असे 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 करत बसता. पण हे करण्याची गरज आहे का आपल्याला? तर नाही. आपल्याला इथे एक छान असा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे गो टू म्हणून. गो टू म्हणजे काय, आता कुठे जायचंय आपल्याला? आपल्याला फर्स्ट सेल तर आठवतंय की नाही, जिथे आपलं काम चालू केलं होतं, म्हणजे कोणता सेल? A1 सेल. बरोबर आहे की नाही? A1 सेलचं नाव तर लक्षात राहील ना तुम्हाला? तर A1 सेल वर आता तो काय होणार आहे, डायरेक्ट उडी टाकणार आहे, म्हणजे तो डायरेक्ट तिकडे जाणार आहे. म्हणजे ओके केलं की बरोबर तो इकडूनच तिकडे आलाय. तर अशा प्रकारे आपण एक्सेल मध्ये होम टॅब हे बघितले आहे. आपण आज स्टाईल्स ग्रुप बघितले, सेल्स ग्रुप बघितलेत आणि एडिटिंग ग्रुप बघितले. आता आपण उद्या इन्सर्ट टॅब बघणार आहोत एक्सेल मध्ये. सो स्टे ट्यून.